नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाणी म्हणजे जीवन अशी पाण्याला उपमा दिलेली आहे. पण या पाण्याबाबत आपण किती सजग आहोत याचा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. यंदा पाऊस आला तोच मुळी उशिरा, आणि त्यातही पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि अहमदनगरच्या पूर्वेकडच्या भागात पावसाचा खडखडाट आहे. उशिराच्या पावसानं राज्याची पाण्याची तात्पुरती गरज भागवली आहे खरी आहे, पण जलनियोजनाचं काय हा प्रश्न आहेच. आजच्या घडीला घरगुती पाणी वापराच्या सोबतच शेती आणि उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतोय. यातल्या बहुतांश पाण्याचा अपव्यय होतोय, पण अजूनही यंत्रणांना जाग आलेली नाही. याला राज्यातली जनताही अपवाद नाही. पाण्याचा होणारा बेसुमार अपव्यय वेळीच टाळला नाही तर आपल्याला भविष्यात मोठ्या पाणी संकटाला सामोरं जावं लागेल यात शंका नाही. आणि याच अनुषंगानं आज आपण तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या आजच्या आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात. या सविस्तर चर्चेसाठी आज माझ्यासोबत असणार आहेत स्टुडिओतनं माझा सहकारी ॲग्रोवन या बातमीपत्राचा निर्माता संदीप भुजबळ या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहे. याच्याशिवाय भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी थोड्याच वेळात या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. पुण्यातनं काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष रत्नाकर महाजन या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. पुण्यातूनच दिमा मोरे जे जलतज्ञ आहेत, माजी जलसंधारण सचिव आहेत आणि आत्ता सिंचन सहयोग या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तेही या कार्यक्रमात पुण्यातनं सहभागी होत आहेत. याच्याशिवाय नागपूरमधनं राजेंद्र होलानी जे जलतज्ञ आहेत तेही या कार्यक्रमात नागपूरमधनं सहभागी होत आहेत. औरंगाबादमधनं प्रदीप पुरंदरे वाल्मी या संस्थेतले निवृत्त सहयोगी प्राध्यापक आहेत आणि जलतज्ञ आहेत, धरणांचा प्रामुख्याने त्यांचा अभ्यास आहे, तेही या कार्यक्रमात औरंगाबादमधनं सहभागी होत आहेत. आणि याच्याशिवाय नाशिकमधून भरत कावळे पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी हे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्यांशी आपण पाण्याच्या अनुषंगानं, जलव्यवस्थापनाच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत, कारण पाणी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पाणी असेल तर आपण आहोत, पाणी म्हणजे जीवन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि पाणीच जर नसेल तर आपल्या तोंडचं पाणी पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण गांभीर्याने या सगळ्या विषयाची सविस्तर चर्चा करणार आहोत. मी सुरुवातीला जाणार आहे माझा सहकारी संदीप भुजबळ याच्याकडे. संदीप, मला सांग, आता आपण बघतो आहोत की पावसाचं सगळं एकूण जर चक्र बघितलं तर पाऊस अख्खा जून संपला तरी आलेला नव्हता, पण जून संपल्यानंतर जुलैच्या मधल्या टप्प्यामध्ये पावसानं जोर धरला, पण तोही काही भागामध्ये धरला. आणि त्याच्यामुळं काही भागातली धरणं बऱ्यापैकी जरी भरली असली, पाण्याची आपली जी तहान आहे ती थोडीफार भागणार असली तरी जलव्यवस्थापनाचा विषय फार महत्त्वाचा आहे. या विषयाची सुरुवात करताना या सगळ्या अनुषंगानं काय विवेचन करशील? दुर्गेश, आपण जर बघितलं तर अख्खा जून महिना कोरडा गेला. जुलैच्या मध्यान्हात पावसाला सुरुवात झाली. जवळपास 20 जुलैनंतर समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आणि गेल्या 10-15 दिवसात जो काही पाऊस झाला आहे तो चांगला झाला आहे, समाधानकारक झाला आहे. राज्यातली बरीचशी धरणं आज भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत, मराठवाडा आणि खानदेशातला अपवाद सोडला तर. आणि ही दिलासादायक बाब आहे. पण महाराष्ट्रातल्या मुख्यतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही पावसाचा आणि धरणातल्या पाणीसाठ्याचा. आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकण आणि नागपूर विभागामध्ये धरणात पाणीसाठा चांगला आल्यामुळं आपण असं खूप काही चांगलं परिस्थिती आहे असं समजण्याचं कारण नाही आहे. याउलट आपण सगळ्यांनी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनावरती आता जाणीवपूर्वक भर देणं गरजेचं आहे. आणि हीच परिस्थिती सांगते, वारंवार पाऊस कमी जास्त पडतोय, दुष्काळ येतोय. आणि ह्या सगळ्या ज्या बदलणाऱ्या स्थितीमध्ये आपण एक शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे किंवा अतिशय जाणीवपूर्वक, अतिशय प्राधान्यक्रमानं आपण पाणी नियोजनाला आणि पाण्याच्या पुनर्वापराला किंवा पाणी वाचवण्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, पाणी वाचवण्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे असं तू म्हणतो आहेस. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणी वाचवायचं असेल तर त्यासाठी सगळ्यांना साक्षर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच या चर्चेचा सगळा प्रपंच आहे. आणि या अनुषंगानं मी आता जाणार आहे राजेंद्र होलानी यांच्याकडे. राजेंद्र होलानी सरांचा पाण्याच्या संदर्भातला फार मोठा अभ्यास आहे. पिण्याचं जे पाणी आहे, पाण्याचा घरगुती वापर आहे, या संदर्भातला त्यांचा अभ्यास आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की मलकापूरचा जो पाण्याचा पॅटर्न आहे 24/7चा, या पाणी पुरवठ्याच्या संदर्भातलं त्यांचं काम सगळ्यांना माहिती आहे. पाण्याच्या अनुषंगानं चर्चा करत असताना शेतीचं पाणी आहे, उद्योगांसाठीचं पाणी आहे, पण त्याचबरोबर आत्ता पहिल्या टप्प्यात आपण जी चर्चा करणार आहोत ती पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं करणार आहोत. तर होलानी सर, मला सांगा की आत्ता आपण जर एकूण आकडेवारीसुद्धा पाहिली तर राज्यातली अशी जवळपास 16 शहरं आहेत की जिथं बेसुमार पाणी अक्षरशः उधळलं जातं, उधळपट्टी होते, पाण्याची बचत केली जात नाही, पाणी आहे म्हणून पाण्यासारखं अक्षरशः वापरलं जातं. हे सगळं जर टाळायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? याच्यामध्ये असं आवश्यक आहे की काही शहरांमध्ये जिथे पाण्याची मुबलकता असल्यामुळे
जास्त पाणी वापरलं जातं तेथील लोकांनीच आधी जलसाक्षर होणं आवश्यक आहे. किंबहुना मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जरी पाऊस पडला असं म्हणतो तरी आपल्याच दिलेल्या स्टॅटिस्टिक्सप्रमाणे आजच्या घडीपर्यंत मागच्या वर्षी पडलेला पाऊस आणि धरणांची स्थितीपेक्षा यावर्षीची धरणांची स्थिती चांगली आहे असं म्हणता येणार नाही. ती त्या मागच्या वर्षापेक्षा कमीच आहे. त्यामुळे प्रत्येक शहरातल्या अशा त्या जे 14-16 शहरं आहे त्या प्रत्येक शहरातल्या नागरिकाने त्याचे पाण्याची काटकसर आत्तापासूनच करणं फार आवश्यक आहे. आपण बघतो आहे की साधारणतः जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाऊस हल्ली पडेनासा झाला आहे. त्याच्यामुळे जूनपर्यंतचं आपलं नियोजन असणे हे सर्वथा पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनं चुकीचं ठरू शकेल. पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरेल अशा प्रकारचं नियोजन आपल्याला करायला पाहिजे आहे. हा एक भाग झाला. मोठ्या शहरांमधनं जो जास्तीचा पाणी आपल्याला वाटतं त्यामधलंही 40 ते 50% पाणी हे गळतीद्वारे जे चालल्या जातं. त्या दृष्टिकोनातून माझं असे म्हणणं राहील किंवा सजेशन राहील की कमीत कमी सर्व महानगरपालिका असलेल्या शहरांनी पुढच्या वर्षभरामध्ये त्यांच्याकडे गळती संशोधन आणि रिपेअर हे कार्यक्रम वर्षभर राबवणं आवश्यक आहे. ही 40 ते 50% पैकी 20% जरी गळती आपण थांबवली तर मोठ्या प्रमाणावर 1 ते 2 महिने अतिरिक्त पाणी पुरू शकेल एवढा पाणी आपणच तयार करू शकतो. यावर जरूर विचार करण्यात यावा. बरोबर आहे. आपण म्हणता तो मुद्दा अत्यंत रास्त आहे. हाच मुद्दा घेऊन मी पुण्यामध्ये जातो. दिमा मोरे तिथे आहेत. मोरे सर, मला सांगा, आता आपण जर शहरांचा जर विचार केला पाण्याच्या वापराच्या संदर्भामध्ये तर अत्यंत निष्काळजीपणे किंवा उदासीनता पाण्याच्या वापराच्या बाबतीतली आपल्याला दिसून येते. पाण्याची बचत करण्यासाठी म्हणून आणि पाण्याचा सुयोग्य वापर करण्यासाठी म्हणून आपण नेमकं काय सुचवू शकतो शहरातल्या लोकांसाठी म्हणून? पाण्याची आपल्याला बचत करायची आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि मग आपण 2 दिवसा म्हणजे एका दिवसातून 2 वेळा पाणी द्यायच्याऐवजी आपण एकाच वेळी पाणी देऊ आणि मध्यंतरी आपण असंही केलं की बा दिवसाआड पाणी देऊ ही आणि त्यानुसार आपण पाणी वापरामध्ये घट करू. हा जो आपला प्रकार आहे मला वाटतं आपण ह्या 21व्या शतकामध्ये हे अतिशय अशास्त्रीय पद्धतीनं हा विषय आपण हाताळत आहोत. म्हणजे दिवसाआड पाणी देऊ किंवा एका दिवशी एकाच वेळेस पाणी देऊ त्यामुळे आपली पाण्याची बचत होणारी आहे या म्हणण्याला तसं काही अर्थ नाही. कारण आपण तो किती तास पाणी देणार आहोत हे त्याच्यावरती म्हणजे हे सगळं हे गणित त्याच्यावरती अवलंबून आहे. नेमकं आपण धरणामधून पाणी किती घेतलो, किती आपल्याजवळ आलं, आपण किती प्रमाणामध्ये आपण लोकांना ते वाटत आहोत याचा हिशोब आपण करत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण पाणी मोजण्याकडे दुर्लक्ष करतो. आपण पाणी मोजून वापरायला पाहिजे. आपण असं म्हणू की आपण सकाळी आम्ही 100 लिटर पाणी देऊ आणि संध्याकाळी आम्ही प्रत्येकाला 50 लिटर पाणी देऊ. अशा पद्धतीनं 150 लिटर पाणी प्रत्येक व्यक्तीला आपण देऊ या भाषेमध्ये जर आपण बोललो तर मग आपल्या पाणी वाचवण्याला किंवा पाण्याची बचत करण्याला अर्थ होईल. आत्ता सध्या ह्या सगळ्या अंदाजे आपण हे जे बोलत आहोत या पद्धतीनं आपले प्रश्न सुटणारे नाहीत हे सगळे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण जर काही करायला पाहिजे तर आपण पाणी हे मोजून द्यायला पाहिजे. म्हणजे मग हे पिण्यासाठी असेल, सुरुवात आपण पिण्यासाठी पाणी जिथं देतो तिथून आपण मोजण्यासाठी सुरुवात करू. मग उद्योगाला पाणी आपण मोजून देण्याचा तिथेही आपण प्रयत्न करतो, पण तिथेही काही अगदी फार शास्त्रीय पद्धतीने मोजून देतो असं मला काही वाटत नाही. शेतीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी मोजून द्यावयाचं आहे. आणखी तो एक फार मोठा विषय आहे, त्याच्याकडे आपण जात आहोत. पण शहरामध्ये तरी निदान, कारण शहराचं अनुकरण इतर लोक करतील, तर आपण पुण्यासारख्या शहरामध्ये आपण पाणी मोजून देण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे. जर बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्ये जर पाणी मीटर बसून पाणी मोजून दिलं जातंय तर पुण्यामध्ये हा विचार का येत नाही लोकांना? म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की 1 दिवस पाणी द्या, म्हणजे एकदा पाणी द्यायचं का 2दा पाणी द्यायचं, काय असे मतं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. अपवादाला कोणीही असं ह्या मूळ मुद्द्याला हात घालत नाही की आपण मीटरिंग करू. आपण जसं आता होलानी साहेबांनी म्हटले की बाबा आपल्याकडे पाण्याची जी गळती होते त्याच्यामध्ये कमी करण्याचा आपण काहीतरी प्रयत्न करू. दुर्दैवाची बाब अशी आहे की गेल्या 60-70 वर्षापासून आपण त्या खडकवासला धरणामधून, एक प्रातिनिधिक स्वरूपात पुण्याचं मी उदाहरण घेतो, आपण पाईपलाईननं पाणी घेऊन येण्याची व्यवस्था आपण अद्याप केली नाही. जी काही पाईपलाईन घातलेली आहे त्याच्यामध्ये पुणे शहराला जे लागतं त्याच्या अर्ध इतकं सुद्धा पाणी येत नाही.
म्हणजे आपण या विषयाबद्दल किती अनास्था दाखवतो. म्हणजे पाणी पाईपलाईनमधून आणण्याची सुद्धा ही जी व्यवस्था आहे ती काही अवघड बाब नाही. जर पाईपलाईनमधून पाणी आणलं तर निदान ह्या पर्वती स्टेशन म्हणजे पर्वतीपर्यंत येईपर्यंत जे पाण्याची गळती होते ती थांबेल. आणि मग इथं पाणी आल्यानंतर घरोघरी आपण मीटर बसवून पाणी वाटपाचा आपण सुरुवात केली निदान या निमित्तानं, तर मग आपल्याला लक्षात येईल की बा पाण्याची आपण बचत करतोय किंवा पाणी वाचवतोय. त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की पाणी जर आपण मुबलक देत असू, कारण आपण 4-5 तास पाणी चालवलेलं आहे, ज्याच्याकडे व्यवस्था आहे तो पाणी किती घेतोय ह्याचा काही तुम्हाला कसलाही हिशोब लागत नाही. आणि म्हणून आपण 150 लिटर हे जे काही नॉर्म आहे ते कमी करायला पाहिजे. 100 लिटरपेक्षा जास्त पाणी द्यायला नको आहे. मला असं म्हणायचं नाही की 100 लिटरमध्ये ते आपली पाण्याची गरज भागेल, परंतु आपण जी काही स्थानिक जे म्हणजे माणसाचे जे काही त्याच्या स्थानिक पातळीवर ते पाणी निर्माण करण्याची जी उपक्रमशीलता आहे त्याला आपण वावच देत नाही. कारण त्याला जर भरपूर पाणी जर इथून नळातून मिळत असेल तर तो कशाला रूप वॉटर हार्वेस्टिंग करेल.